नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी अर्जुन दागट तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या स्वराज्य चालू घडामोडी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आज आपण मार्च महिना संपलेला आहे तर त्याच्याबद्दल जे काही करंट अफेअर आहे मार्च महिन्यामधलं ते सगळं पाहणार आहोत. आणि ही आपली PDF आहे जी मासिक PDF आहे. तिला नाव मात्र कसं असतं, पुढच्या महिन्याचं असतं. म्हणजे जसं मार्केटमध्ये सगळ्यांनाच नाही का प्रत्येक मागच्या महिन्याचा डाटा आणि नाव पुढच्या PDFचं असतं, पुढच्या मंथचं असतं, तसंच इथे पण आहे. तर या PDF मध्ये आपल्याला काय काय माहिती पाहायची तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाठीमागे एक बॅकग्राऊंड इमेज दिसते बघा, WPLचं टायटल त्यांच्या हातामध्ये दिसते. तर हे जे आहे ते RCB महिला संघ आहे RCBचा, आणि यांनी पहिलं महिला WPL जे आहे तर त्याचं विजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे. यावर्षी त्याची दुसरी आवृत्ती होती आणि पहिल्यांदाच RCBला ते मिळाले. त्याच्यानंतर आपल्याला इकडे व्लादिमीर पुतीन यांचा फोटो पण दिसतोय, त्यानंतर इकडे लष्करी सराव दिसतोय, त्यानंतर सेला बोगदा दिसतोय, परत हा समुद्र लक्ष्मण सराव आहे. नंतर पंतप्रधानांना मिळालेला एक पुरस्कार आहे बघा, मग ते कोणत्या देशाचा आहे त्या गोष्टी आपल्याला पाहायच्या. इकडे एक विश्वसुंदरी दिसते, परत ह्या ठिकाणी एक चित्रपट आणि दोघं व्यक्ती दिसत आहेत. तर हे जे काय पुरस्कार जे ते आहेत ते सगळं आपल्याला व्यवस्थितरित्या पाहायचं आहे. तर आता आपण सुरुवात करणार आहोत जे की आपल्याला सर्व परीक्षेसाठी आवश्यक करंट अफेअर आहे. त्याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत तेच पाहणार आहोत आणि मॅक्झिमम IMP पॉइंट्स आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. म्हणजे फापट पसारा जो असतो तो आपण काही याच्यामध्ये घेतलेला नाहीये आणि आपण ते घेतही नाहीये, कारण जे कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपलं अचिव्हमेंट त्या ठिकाणी आपल्याला करायचे आहे. तर सुरुवात करूया. आणि या लेक्चरमधला जो आपला डाटा असणार आहे तो असणार आहे बघा 1 ते 31 मार्च 2024 या कालावधीमधला. आणि हा डाटा आपण कुठून घेतलेला आहे तर विविध वृत्तपत्र. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मग द हिंदू आहे प्रामुख्यानं, त्याच्यानंतर मराठी वृत्तपत्र सकाळ, लोकसत्ता, त्याच्यानंतर लोकमत, त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स आहे, पुढारी आहे. तर अशी काही वृत्तपत्र आपण रेफर करतो, त्याच्यातला डाटा. त्यानंतर सरकारी वेबसाईट्स असतात बघा, म्हणजे अर्थसंकल्प वगैरे असेल तर त्यावेळी आपल्याला तिकडे जावं लागतं. इतरही सोर्सेसच्या बाबतीमध्ये जसं की PIB, आता PIB प्रामुख्याने आपण या ठिकाणी पाहतो, म्हणजे डेली PIBचे अपडेट्स आपल्याला पूर्ण याच्यामध्ये मिळून जातील. आणि इंटरनेटवरचे विविध सोर्सेस, त्याच्यामधली ही सगळी माहिती आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न असतो की सर मग डाटा कुठून कव्हर करता किंवा कुठून घेता, तर तुम्हाला सगळे सोर्सेस सांगितलेले आहेत, तुम्ही सुद्धा तुमच्या नोट्स त्या ठिकाणाहून काढू शकता. तर ही काय आपली अनुक्रमणिका आहे. याच्यामध्ये तुम्ही एक दोनदा PDF रीड केल्याच्या नंतर अनुक्रमणिका जरी वाचली तरी एक 60 ते 70% आसपास तुमचं रिव्हिजन फक्त अनुक्रमणिकेवरही होईल असा एक त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर आपण या ठिकाणी आता सुरुवात करूया. आणि पहिला जो घटक आपण पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे जागतिक घडामोडी. पण तत्पूर्वी ही मागच्या PDF मधली एक सुधारणा म्हणजे थोडी आहे. तिथे काय झालं होतं तर हे जे आहे एकूण मतदारांमधली वाढ भारतामध्ये जे आता निवडणूक आयोगानं जाहीर केले तर त्यावेळेस ती न्यूजपेपरला आलेली बातमी होती. आता या बातमीची खरं तर गरज नाही राहिली, कारण निवडणूक आयोगाची जी आकडेवारी आहे ती सुद्धा या PDF मध्ये आहे. तर त्यामुळे तुम्ही फक्त एक चेंज करून घ्या. पण आता इकडची आकडेवारी पाठ करायची तुम्हाला पुढची. हे 2.63 कोटीपेक्षा अधिक नवीन मतदारांची वाढ भारतामध्ये झालेली अशा प्रकारचा आकडा आहे. आणि त्याच्यामध्ये भारतातले पुरुष मतदारांची जी वाढ आहे ती 1.22 कोटीची आहे, तर महिलांची जी वाढ आहे ती 1.41 कोटी मतदारांची आहे. अशा प्रकारची ती माहिती होती. आणि ते खाली एक कमेंट आली होती त्या मागच्या व्हिडिओला की सर असं नाही, हे कसं काय, म्हणजे त्याची बेरीज. तर ते थोडं प्रिंट मिस्टेक होती, ते आपण याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा त्याचा अपडेट दिलेला आहे. तर तुम्ही ते मार्च 2024 मासिक जे आहे आपलं त्याच्यामध्ये पेज क्रमांक 8 वरती जायचे आणि तिथे ही इन्फॉर्मेशन जी आहे ती करेक्ट म्हणजे फक्त एकच आहे, ही एकच लाईन तुम्हाला फक्त त्या ठिकाणी ऍड करायची जेणेकरून ते तुम्हाला लक्षात राहील. आता आपण सुरुवात करूया आणि पहिली न्यूज आपण या ठिकाणी कव्हर करूया ती म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष बघा व्लादिमीर पुतीन. तर त्यांची पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. तर आपल्याला याच्यामध्ये प्रश्न कसा विचारला जाईल तर हा जो घटक आहे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या बाबत तर हा कायम चर्चेतला घटक आहे. त्यामुळे थोडंसं आयोगानं जर याच्यावरती आपला प्रश्न घेतला तर थोडा डिटेल्समध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. तर थोडं लक्ष द्या की हे कितव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेत, हा एक महत्वाचा पॉइंट आहे इथलचा. तरी 4थ्यांदा किंवा 6व्यांदा असं दिलं जाईल.
तर एक फोकस करा की बा 5व्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेत. मतदानाची टक्केवारी शक्यतो विचारली जाऊ शकेल किंवा नाही याच्यावरती दुमत आहे, कारण सांगता येणार नाही. पण इथे मात्र एक थोडंसं आपल्याला लक्ष द्यायचं की बा 5व्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेत रशियाचे व्लादिमीर पुतीन. मग त्यांची थोडी इन्फॉर्मेशन बघून घ्यायची तुम्हाला की जन्म कधी झालाय. जन्म ते शक्यतो विचारत नाहीत, पण एक ऍज अ स्टुडंट आपल्याला एक माहिती पाहिजे की कधीचे आहे. ते 1952 आहे. शिक्षण जे आहे, शिक्षणावरती बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत, कुठं घेतलेले वगैरे कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीमध्ये, तर ते थोडं लेनिनग्राडच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा. आणि त्यांच्या बाबतीमध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आहे की केजीबी ही रशियन गुप्तहेर संस्था होती, तिच्यामध्ये त्यांनी राजकारण यायच्या अगोदर काम केलं होतं. नंतर मग त्यांची टाइमलाईन दिलेली आहे तुम्हाला, ती टाइमलाईन तुम्ही वाचणं गरजेचं आहे. परत बघ रशियाचे राष्ट्राध्यक्ष कधीपासून आहेत, तर बघा हे 1996ला रशियाच्या राजकारणामध्ये आले होते पुतीन. आणि नंतर मग ते 1999 साली पहिल्यांदा काळजीवा पंतप्रधान बनले. मग नंतर पुढे ते पंतप्रधानावरून राष्ट्राध्यक्ष बनले 2000 साली. आणि तिथून पुढे मग ते कायम रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी आहेत. तर ह्या काही घटना तुम्ही त्यांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. आणि याच्यामध्ये त्यांनी 2020 साली बघा रशियाच्या घटनेमध्ये बदल केला होता आणि ते 2 वेळा राष्ट्राध्यक्ष पदावर राहण्याची जी मर्यादा आहे ती हटवली. आणि आता त्यामुळे ते पुन्हा एकदा त्या रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी राहू शकतात. आता ते 5व्यांदा निवडून आलेत, त्यामुळे ते आता पुढचाही काही कालावधी त्यांचा भूषवतील. आणि त्यांच्याबाबत एक अपडेट होता की याच्या अगोदर ते 4 वेळा जगातले सर्वात शक्तिशाली व्यक्ती सुद्धा ठरलेले आहेत त्या व्यक्तींच्या यादीमध्ये. तर हे काही इम्पॉर्टंट कीवर्ड आहेत व्लादिमीर पुतीन यांच्या बाबतीत, ते तुम्ही लक्षात ठेवायचे. आणि हे राज्यसेवेच्या दृष्टीने तुम्हाला खूप महत्वाचं आहे. जर सरळ सेवेला पाहिलं तर सिंगल वरतीच विचारलं जाईल ते कितव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले, पण राज्यसेवेसाठी आपल्याला थोडं डिटेलमध्ये जाणं गरजेचं आहे. जेवढे इथं दिलेले आहेत तेवढे केलं तरी तुम्हाला ते पुरेशा राहणार आहे. जास्त काही याच्यामध्ये परेशान होऊ नका. आता पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे तर स्वीडन आहे बघा. स्वीडन हा नाटोचा 32वा सदस्य बनलाय. मग स्वीडनच्या बाबतीमध्ये जर बघितलं तुम्ही तर स्वीडन नाटोचा कितवा सदस्य बनलाय, सिंपल प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर 32वा आहे. एवढं जरी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं तर तुमचं त्या ठिकाणी काम होईल. आणि त्याच्या बाबतीमध्ये मग बाकी साईड वेज जर पाहिलं, म्हणजे थोडं बाजूला जाऊन जर प्रश्न पाहिला तर मग पंतप्रधान कोण आहेत, वुल्फ क्रिस्तर्सन आहेत. आणि ते रशियाचं आणि युक्रेनचं आक्रमण त्याच्या पार्श्वभूमीवर स्वीडन तिकडे गेलाय वगैरे वगैरे, ह्या गोष्टी तुम्ही नेहमी न्यूजपेपर वाचत राहिले तर तुमच्या थोडंसं लक्षात राहतात. आणि नाटो, आता नाटोच्या बाबतची थोडी डिटेल्स लक्षात ठेवायची तुम्हाला, कारण मागच्या वर्षी तुम्हाला नाटोचा सदस्य विचारला होता नाही का. तर यावर्षी लक्षात ठेवा बाबा, नाटोची स्थापना 4 एप्रिल 1949 ची आहे. जागतिक राजकारण त्याच्यातही आपल्याला ते स्टॅटिकचा भाग जो आहे त्याच्यामध्ये येतं. प्रकार या संघटनेचा ही लष्करी आघाडी आहे. हिचं मुख्यालय लक्षात ठेवायचे तुम्हाला ब्रुसेल्स बेल्जियम आहे. हे ब्रसेल्स असेल तर ब्रुसेल्स असं करून घ्या. सदस्य याच्यामध्ये आता 32 झालेत. 32वा आणि 31वा हे 2 सदस्य आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, कारण 31वा सदस्य गेल्या वर्षीचा आहे फिनलँड, आणि आता 32वा जर पाहिला तर तुम्ही स्वीडन आहे. याची अधिकृत भाषा जी आहे नाटोच्या त्या 2 आहेत, त्याच्यामध्ये इंग्रजी आणि फ्रेंचचा समावेश आहे. आणि शेवटचा सदस्य बनलाय स्वीडन, जो मार्च 2024 मध्ये सदस्य बनलाय. कधी बनलाय हे सुद्धा आपल्याला विचारलं जातं. तर मार्च 2024, एवढी इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. बाकी थोडं डिटेलमध्ये गेले तुम्ही तर मग हे वाचून घ्या. इथे जे तुम्हाला हा भाग दिलेला आहे, मग 1949 ला पहिल्यांदा किती सदस्य होते तर 12 होते बाबा. मग ते 12 सदस्य हे राज्यसेवावाल्यांसाठी जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग पुढे किती सदस्य बनले तर 20 सदस्यांची भर पडली. मग या मागच्या काही वर्षातले सदस्य पाहून घ्यायचे. मग हे 2017 पासूनचं थोडं पुढचं जे आहे ते कव्हर करून घ्या, 2020, 2023 आणि 2024 पर्यंत. तर एवढ्या गोष्टी तुम्ही नाटोच्या बाबतीत लक्षात ठेवा. आणि नेक्स्ट निवडणूक जी आहे ती आहे पाकिस्तानची निवडणूक. पाकिस्तानमध्ये निवडणुका पार पडल्यात आणि इथे सुद्धा हे जे शहाबाज शरीफ आहेत ते पाकिस्तानचे 24वे पंतप्रधान बनलेत. इथं फोटोमध्ये आहेत ते. आणि मग हे 24वे पंतप्रधान बनलेत तर त्यांचा पक्ष वगैरे आपल्याला माहित असला पाहिजे. मग पक्ष कोणता आहे त्यांचा तर पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज किंवा पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज गट जो आहे त्याचे ते प्रमुख आहेत. आणि आता पाकिस्तानचे 24वे पंतप्रधान ते बनलेत. त्याच्यानंतर त्यांनी एका पक्षासोबत आघाडी केलेली आहे, तो पक्ष आहे पाकिस्तान पीपल पार्टी. तर ते इतकं डिटेलमध्ये राज्यसेवेला जातात, बाकी इतर परीक्षेला नाही जाणार. त्याच्यानंतर शहाबाज शरीफ यांची थोडी डिटेल्स गरजेची आहे, कारण शेजारचा देश आहे आणि मग शेजारी काय चाललंय हे थोडं लक्ष देणं आयोगाकडून अपेक्षित आहे की तुम्ही तेवढं लक्ष दिलं पाहिजे. तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जे होते बघा नवाज शरीफ, तर त्यांचे ते लहाने बंधू आहेत आणि पंजाब प्रांतामध्ये ते मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. त्यानंतर पाकिस्तान मुस्लिम लीगचे ते नेते आहेत.
एप्रिल 2022 पासून ऑगस्ट 2023 जो कालावधी होता त्याच्यामध्ये ते पहिल्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान बनले होते. नंतर मग दुसरे व्यक्ती त्या ठिकाणी काळजीव पंतप्रधान बनले होते आणि आता परत यांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे. तर हे आता पाकिस्तानचे दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले. तर नवाज शरीफ यांची तेवढी माहिती तुम्ही लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर बघा पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्षाची सुद्धा निवड झालेली आहे आणि पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष पदावरती कोणाची निवड झाली तर आसिफ अली झरदारी यांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे. तर आसिफ अली झरदारी एवढं लक्षात ठेवा ते पाकिस्तानचे 14वे अध्यक्ष आहेत. कितवे अध्यक्ष आहेत हे 14वे आणि पंतप्रधान जे बनले ते शरीफ ते आहेत 24वे. ते दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. तर ज्या दोन आघाड्या झाल्या दोन पक्षांची जी आघाडी आहे त्याचे हे नेते आहेत आणि यांची जी मुलगी आहे या झरदारी यांची तिचं नाव आहे बघा आसिफा भुट्टो. तर तिला पाकिस्तानची पहिली महिला म्हणून दर्जा देण्यात आलाय कारण यांची पत्नी आय थिंक अस्तित्वात नाही असं काहीतरी आहे. तर त्यामुळे तर ती जाऊ दे ते आपल्याला काही घेणं नाही. आपल्याला फक्त विचारलं जाईल पाकिस्तानची प्रथम महिला तर ती आहे आसिफा भुट्टो. नेक्स्ट जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला ती पाकिस्तानच्या इलेक्शनच्या बाबतीतली आहे. तर मग ती असेंब्लीची निवडणूक झाली तर एकूण जागा विचारल्या जाणार कारण अपेक्षित आहे त्या गोष्टी. 336 जागा आहेत पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये किंवा तिच्या संसदेमध्ये म्हटलं तरी चालेल तुम्हाला. पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज गट जो आहे त्याने 108 जागा जिंकलेल्या आहेत आणि त्याचाच पंतप्रधान झाला आहे की नाही. पाकिस्तान तेहरीके इन्साफ हा जो पक्ष आहे त्यानं 93 जागा जिंकल्यात. आता हा पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्ष कोणाचा आहे तर इम्रान खान यांचा आहे आणि ते इम्रान खान हे जेलमध्ये आहेत. तर ह्या पक्षाचे जे उमेदवार होते ते अपक्ष निवडणुका त्या ठिकाणी लढले होते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ते तुम्ही लक्षात ठेवा किंवा नाही ठेवलं तरी चालेल तसं काही एवढं विचारलं जाणार नाही. आणि हा जो पाकिस्तान पीपल पार्टी पक्ष याला 68 जागा मिळाल्या. तर पहिले 3 पक्ष ज्यांना सर्वाधिक जागा मिळाल्या त्यातल्या पहिला आणि तिसरा जो आहे यांनी आघाडी केलेली आहे. तर त्यांच्या आघाडीत सरकार त्यांनी स्थापन केलंय. तर एवढी काही जागतिक घडामोडीची इन्फॉर्मेशन आहे. आणि नंतर मग थोडक्यात घडामोडी आहेत. मग व्लादिमीर पुतीन यांची इन्फॉर्मेशन आहे. पॅलेस्टाईनचे पंतप्रधान आहेत बघा मोहम्मद मुस्तफा हे लोक पाहून घ्या. हा याऊंडे जाहीरनामा एक चर्चेत आला होता बघा. मग तो काय आहे जे मलेरिया आहे मलेरिया हा रोग जो आहे त्याचा सर्वाधिक बोजा असणारे जे 11 आफ्रिकन देश आहेत तर त्यांनी मलेरियामुळे होणारे जे मृत्यू आहेत ते थांबवण्याच्या उद्देशानं याऊंडे जाहीरनामा स्वीकारलेला आहे. तर आपल्याला सिंपल विचारणार याऊंडे जाहीरनामा कशाच्या संदर्भामध्ये आहे तर मलेरियाच्या संदर्भात आहे किंवा 11 आफ्रिकन देशांच्या संदर्भात आहे. असे 2 ऑप्शन जर दिले तर दोन्ही तुम्ही त्या ठिकाणी करेक्ट करायचे आहे. नेक्स्ट बघा इकोसाईड नावाचा एक शब्द या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल जो पहिल्यांदाच काही लोकांनी पाहिला असेल. इकोसाईड म्हणजे पर्यावरणाला नुकसान पोहोचवणं. तर अशा प्रकारे जे काम आहे तर याला राष्ट्रीय गुन्हा म्हणून मान्यता देणारा एक युरोपा खंडातला पहिला देश ठरला आणि तो देश कोणता आहे मग बेल्जियम आहे. तर बेल्जियमनं इकोसाईडला आंतरराष्ट्रीय गुन्हा म्हणून मान्यता दिलेली आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर मग जगातले जे स्पॅनिक भाषिक देश आहेत त्याच्यामध्ये भारताचा जो औषधी कोश आहे तर त्याला मान्यता देणारा पहिला देश ठरलेला आहे निकारागुआ. तर निकारागुआचा मुद्दा आहे. नंतर गर्भपाताचा अधिकार दिलाय बघा संवैधानिक दृष्ट्या फ्रान्सनं. मग फ्रान्स त्याच्या बाबतीमध्ये जगातला पहिला देश ठरलाय. पुढचा जर्मनीचा मुद्दा आहे. आता जर्मनीनं काय केलं औद्योगिक क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये कार्बन कॅप्चर आणि ऑफशोर स्टोरेज जे आहे याला परवानगी देण्याची घोषणा केली आहे. तर सिंपल विचारलं जाईल देश कोणता तर मग जर्मनी आहे. पुढे मालदीवचा मुद्दा आहे. मालदीवनं जल सर्वेक्षणासाठी भारतासोबत करार केलेला आहे तो स्थगित त्यांनी केलेला आहे. म्हणजे मालदीवचं आणि भारताचे रिलेशन थोडे बिघडलेत तर त्याच्यातलाच हा एक भाग आहे. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आपल्यासाठी म्हणजे भारतीय कामगारांसाठी जीवरक्षक विमा कवच जाहीर केलेलं आहे बघा. मग कोणी जाहीर केलंय तर संयुक्त अरब अमिराती हा जो देश आहे यांनी जाहीर केलंय. आता इथंच आपलं ते पहिलं मंदिर सुद्धा बांधलेलं नाही का आपण मागच्या महिन्यामध्ये बघितलं होतं. त्याच्याबरोबर FATFच्या यादीमधून सुद्धा हा देश बाहेर आलेला आहे. इत्यादी गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत मागच्या महिन्यात. नंतर नाटोचा 32वा सदस्य सांगून झालाय. समलिंगी विवाहाच्या बाबतीमध्ये बरेच मुद्दे चर्चेला येतात बघा. त्याच्यामध्ये थायलंड सुद्धा चर्चेला होतं तर यांनी ते विधेयक पास केलेलं आहे ते विवाहाच्या बाबतीमध्ये. नंतर UPI द्वारे रोख रहित व्यवहार जे आहेत ते सुरू झालेत नेपाळमध्ये. तर मग नेपाळ UPIचा वापर सुरू केला नेपाळनं. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये इस्लामोफोबिया जो आहे तर त्याच्या संदर्भातला एक उपाय प्रस्ताव मांडला. मग कोणता देश आहे असा प्रस्ताव मांडणारा तर पाकिस्तान आहे. नंतर हाँगकाँग चर्चेला आला होता कारण त्यांनी नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायदा केलाय आणि त्यामुळे तो चर्चेला आलेला आहे. परत ऍस्बेस्टॉसवर सर्वसमावेशक बंदी घातलेली आहे. मग कोणी घातलेली आहे बंदी तर ती घातलेली अमेरिका या देशानं. तर अशा प्रकारे तुम्हाला कीवर्ड बनवून दिलेले आहेत की एक सिंपल तुम्ही तेवढं वाटलं तरी तुमचं ते काम होऊन जातं. त्याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही.
नंतर या ठिकाणी बघा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा एक करार आहे 190 क्रमांकाचा, जो कामाच्या ठिकाणी होणारा जो छळ आहे, जो हिंसाचार आहे, तर त्याच्या उद्देशानं तो करार केलेला आहे आणि याला मान्यता देणारा आशियातला पहिला आणि जगातला 38वा देश आहे. मग कोणता देश आहे तर तो फिलिपिन्स आहे. तर त्या बाबतीमध्ये फिलिपिन्स आपल्याला लक्षात ठेवायचं की इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा 190वा करार त्यांनी स्वीकारलेला आहे आणि आशियातला पहिला देश. नंतर बघा 2023 मध्ये जगातील सर्वात कमी प्रजनन दर असणारा देश जो आहे तो ठरलेला दक्षिण कोरिया. तर सर्वात कमी प्रजनन दराचा देश असं विचारलं तर दक्षिण कोरिया, एवढंच लक्षात ठेवायचंय. पुढचा आहे बघा दहशतवादी हल्ला झालाय रशियामध्ये आणि मॉस्को शहरात तो झाला होता, त्यामुळे चर्चेत आलं होतं. परत हे पोखरा चर्चेमध्ये आलंय. पोखरा कशामुळे चर्चेत आलंय तर नेपाळनं त्याला त्याची पर्यटन राजधानी म्हणून घोषित केलेलं आहे. नेक्स्ट आपला भारत आहे. आता भारत का चर्चेला आला तर बघा आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ जो आहे तर त्याचं डिजिटल नवोन्मेष मंडळ आहे आणि त्याचा सह अध्यक्ष म्हणून भारताची निवड झाली. तर हे दूरसंचार महासंघाचं डिजिटल नवोन्मेष मंडळ आपल्याला माहित असलं पाहिजे, त्याच्याबाबतची माहिती तुम्ही लक्षात ठेवणार आहात. नंतर ते नौदलानं एक सुटका केलेलं जहाज होतं, त्याचं अपहरण झालं होतं, ते बल्गेरियाचं जहाज होतं, त्याला भारतीय नौदलानं सोडवलं. मग ते जहाज कोणतं आहे तर ते रुयन नावाचं जहाज होतं. मग ते बल्गेरियाचं होतं आणि रुयन जहाज होतं ज्याला भारतीय नौदलानं सोडवलं, हे लक्षात ठेवायचे. नंतर आपल्या भारत सरकारच्या सहाय्यानं भूतानची राजधानी थिम्पू इथं उभारण्यात आलेलं रुग्णालय आहे. तर हे जे रुग्णालय आहे त्याचं नाव तुम्ही लक्षात ठेवणार आहात, कारण भारताचे पंतप्रधान भूतानला गेले होते आणि त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालंय. मग हे रुग्णालय कोणतं आहे तर ग्यालसुयन जेत्सन पेमा वांगचुक मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल असं त्याचं नाव आहे. तर याचं उद्घाटन जे आहे ते भारताच्या पीएमनी केलेलं आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की नाही. नेक्स्ट आहे बघा अमेरिकेमध्ये बाल्टिमोर शहरामध्ये एक पूल होता आणि त्याला एक मालवाहू जहाज धडकलं, तर तिथं दुर्घटना झाली आणि त्या जहाजामध्ये भारतीय क्रू होता. तर त्यांनी ती इन्फॉर्मेशन सुद्धा दिली होती अगोदरच की आता जहाज धडकणार आहे, तर त्यामुळे चर्चेत होतं. मग जो मालवाहू जहाज जे धडकलेलं आहे ते कोणत्या पुलाला धडकलं तर फ्रान्सिस स्कॉट की पूल नावाचा तो पूल आहे किंवा फ्रान्सिस स्कॉट की, एवढं लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे या महिन्यातल्या ह्या जागतिक घडामोडी आहेत. त्यानंतर आपण वळूया राष्ट्रीय घडामोडीकडे. तर यामध्ये पहिली जी न्यूज आहे ही इम्पॉर्टंट आहे. कोणती आहे तर भारत पशुधन. भारत पशुधन जो आहे तो भारतातला पशुधनासाठीचा एक डिजिटल डेटाबेस उपलब्ध करून देणारा प्रकल्प आहे. म्हणजे सिंपल विचारलं जाऊ शकतं तुम्हाला की भारत पशुधन काय आहे, तर मग ते पशुधनाच्या बाबतीमध्ये डिजिटल डेटाबेस उपलब्ध करून देणारा प्रकल्प, एवढं लक्षात ठेवा. आणि हा प्रकल्प याचं उद्घाटन 2 मार्च 2024 झालेलं आहे भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते. आणि याला विकसित कोणी केलं ते तुम्हाला याचं विचारलं होतं बघा, रेल्वेचं कवच प्रणाली ती कोणी विकसित केली. तसं इथं बी आपल्याला हे लक्षात ठेवायचं, नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन याच्याद्वारे हे विकसित करण्यात आले भारत पशुधन प्रकल्पाला. आणि तो मग 12 अंकी टॅग आयडी देणारे आधार कार्ड सारखा, त्यानंतर इतर त्याच्यामध्ये रोग आणि रोग नियंत्रण मदत करणं वगैरे इत्यादी गोष्टी येतात. आणि याच्यासोबत त्यांनी एक ऍप्लिकेशनचं उद्घाटन केलं बघा, ते ऍप्लिकेशन लक्षात ठेवा, 1962 फार्मर्स ऍप नावाचं ऍप्लिकेशन आहे, याचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलंय. आणि हे काय आहे तर ते जे भारत पशुधन डेटाबेस आहे तर त्याच्या अंतर्गत जे काही समाविष्ट असलेलं सर्व डेटा आणि माहिती आहे तर त्याची नोंद करण्याचं काम हे ऍप करणार आहे. तर ते एक ऍप लक्षात ठेवायचं. म्हणजे न्यूज मोठी असते, तिला शॉर्ट करायला शिका तुम्ही, त्याच्यामध्ये तुमचा फायदा होणार आहे, कारण परीक्षेमध्ये तेच विचारतात आणि तेवढंच आपण लक्षात ठेवलं तर थोडं माइंड पण तेवढं आपलं लक्षात ठेवण्याचं कॅपेबल असतं. आता नेक्स्ट जे आहे ते वाघ आणि इतर मोठ्या मार्जार प्रजातीच्या संवर्धनासाठी, जागतिक माहितीच्या आदान प्रदानासाठी आपण जो बिग कॅट अलायन्स स्थापन केलेला आहे बघा भारतानं, तर त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे. कधी मिळाली तर मग 29 फेब्रुवारी 2024 रोजी. अगला पॉइंट, राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेड चर्चेत आहे. त्याचं उद्घाटन अमित शहा यांनी केलेलं आहे 2 मार्चला नवी दिल्ली या ठिकाणी. नंतर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी युथ पॅरा आणि विंटर गेम्स याच्यामधले जे काही पदक प्राप्त खेळाडू आहेत तर त्यांना सरकारी नोकरीसाठी पात्र करण्यात आलेलं आहे. हे क्रीडा मंत्रालयाद्वारे त्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर हा एक पॉइंट आहे. नेक्स्ट बघा ते कोचरब आश्रम देखील चर्चेला होता. महात्मा गांधी ज्यावेळेस 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आपल्या भारतामध्ये आले तर त्यांनी जो पहिला आश्रम स्थापन केला तो हा कोचरब आश्रम आहे आणि त्याचा पुनर्विकास आता करण्यात आलाय. तर तो साबरमती या ठिकाणी आहे आणि तिथे भारताचे पंतप्रधान गेले होते आणि त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झाले. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर महात्मा गांधी आणि त्यांचा आश्रम यामुळे थोडंसं इम्पॉर्टंट आहे.
इकडे वरती जर बघितलं तर मग ते राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024चा पहिला विजेता किंवा प्रथम क्रमांक कोणी पटकावला तर यतीन दुग्गल आहे, जो हरियाणा मधला आहे. त्याच्यानंतर इतर गोष्टी आहेत. डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ पदवी मिळालेली आहे आपल्या राष्ट्रपतींना, तर ती कोणत्या देशानं दिली असं विचारलं जाईल तर मॉरिशस विद्यापीठामध्ये ती पदवी त्यांना दिलेली आहे. आणि राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये सुरिनाम या देशाची सुद्धा पुरस्कार जो आहे सुरिनामचा तोही आपल्याला लक्षात ठेवायचा. दोन गोष्टी आहेत, सुरिनाम आणि मॉरिशस. नेक्स्ट, भारत आणि भूतान यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे, मग तो ऊर्जा, अन्न सुरक्षा क्षेत्र इत्यादी बाबतीमध्ये झाला आहे. नंतर आपल्यासाठी बघा भारत संयुक्त अरब अमिरातीमध्ये काही करार आहेत, ते तुम्ही वाचून घेणार आहात, इथे काही वाचायची गरज नाही. मानव प्राणी संघर्ष जो आहे त्याच्यामध्ये राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित करणारं राज्य जे आहे तर ते आहे केरळ. म्हणजे सिंपल विचारलं जातं ना आपल्याला की कोणतं राज्य ज्यानं मानव प्राणी संघर्षाला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केलंय, तर मग केरळनं घोषित केलंय. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर ह्या होत्या आपल्या राष्ट्रीय घडामोडी. इथपर्यंत राष्ट्रीय घडामोडीचा डाटा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर काही प्रादेशिक घडामोडीमध्ये आपल्यासाठी इम्पॉर्टंट बाबी आहेत. त्यातली पहिली बाब म्हणजे मराठी भाषा धोरण आहे. आता याच्यामधल्या नोट्स काय काय आहेत तर पहिली नोट अशी आहे की हे कधी जाहीर केलं, सिंपल आपल्याला लक्षात ठेवायचे. 13 मार्चला ते जाहीर केलेलं आहे. आणि कोणी जाहीर केलंय तर महाराष्ट्र शासनानं ते जाहीर केलेलं आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये काही समित्या याच्या अगोदर महाराष्ट्र शासनानं स्थापन केल्या होत्या. मग कोणकोणत्या समित्या आहेत तर पहिली समिती नागनाथ कोत्तापल्ले समिती, दुसरी आहे सदानंद मोरे समिती. आता हे सदानंद मोरे संत तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. त्याच्यानंतर लक्ष्मीकांत देशमुख समिती आहे. तर अशा 3 समित्या आहेत, एक कोत्तापल्ले, मोरे आणि देशमुख, अशा 3 समित्या तुम्ही या संदर्भामध्ये लक्षात ठेवणार आहात. आता ज्यावेळेस आपला प्रश्न विचारला जाईल, जर मल्टीलाईन घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे 25 वर्षाची एक बाब भेटेल बघायला. तर हे 25च्या जागी तुम्हाला 50 देतील किंवा 30, 5 किंवा 30 असं देतील. तर हा आकडा थोडा फोकस करून ठेवा आणि 25 वर्षे हे व्यवस्थित पाठ करा. मग त्याच्यामध्ये बाकीच्या बाबतीत टार्गेट काय आहे ते सगळं तुम्ही बघून घ्या. इंग्रजी सोबत मराठी माध्यमाचा समावेश वगैरे ते सगळं जे आहे. आणि मराठी जो विषय आहे तो कोणत्या वर्गापर्यंत अनिवार्य असणार आहे हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर यामध्ये आहे. तर 1ली ते 10वी पर्यंत असणार आहे तो अनिवार्य मराठी विषय. तर हे एक लक्षात ठेवा, म्हणजे 25 वर्षाचं टार्गेट आणि 1ली ते 10वी पर्यंत मराठी अनिवार्य. आणि 13 मार्च ही तारीख तुम्ही लक्षात ठेवायची. नेक्स्ट बघा, महाराष्ट्राचं 4थं महिला धोरण आपल्याला चर्चेत आलेलं आहे. याच्या संदर्भामध्ये हे घोषणा कोणी केली वगैरे विचारलं जाईल तर आदिती तटकरे यांनी केलेली आहे. याची अंमलबजावणी कधी झाली तर 8 मार्च 2024 पासून ते जाहीर करण्यात आलंय. जागतिक महिला दिन त्या दिवशी असतो आणि त्या दिवशी ते घोषित करण्यात आलं. बाकी मग त्याच्यामध्ये त्यातल्या काही तरतुदी आहेत ह्या तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत. इथं व्हिडिओमध्ये आपण त्या चर्चेला नाही घेणार, तुम्ही ते व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यानंतर इथे याच्या संदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जे 4 आपली महिला धोरणं आहेत त्यातलं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं हे 4री तुम्ही वर्ष पाठ करून ठेवा. त्यातलं पहिलं इम्पॉर्टंट आहे 1994, सेकंड जे आलं ते 2001 साली आलं, तिसरं जे होतं ते 2013ला आलं आणि आता चौथं त्याला 10 वर्ष पूर्ण झाले म्हणून 2024 साली आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपले हे 4 महिला धोरणं आहेत. आणि महाराष्ट्र या बाबतीमध्ये पहिलं राज्य ज्यानं महिला धोरण घोषित केलं होतं 1994 साली. नंतर आपल्यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान आहे. तर त्याच्यामध्ये हे अभियान कधी राबवण्यात आलं तर 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ते राबवलं. आणि हे अभियान कोणत्या योजनेअंतर्गत राबवलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ते राबवण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये जे काही पुरस्कार विजेत्या शाळा आहेत त्या शाळा तुम्ही लक्षात ठेवणार आहात. पहिली शाळा जी आहे शासकीय गटामधली जर शाळा तुम्ही पाहिली तर जिल्हा परिषद शाळा साखरा आहे, वाशिम जिल्ह्यामधली ती शाळा आहे. या शाळेनं पुरस्कार जिंकलाय. आणि खाजगी शाळेमध्ये बेळगाव धागा या ठिकाणची एक शाळा आहे नाशिकमध्ये, तर त्या शाळेने तो पुरस्कार जिंकला. तर अशा प्रकारे तुम्ही या 2 शाळा लक्षात ठेवायच्या. प्रश्नामध्ये याच्या बाबतीत व्यतिरिक्त प्रश्न तुम्हाला नाही विचारणार ते, तर तेवढं लक्षात ठेवा. नंतर ताडोबा महोत्सव बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आयोजित केला जातो आणि त्याच्यामध्ये मग ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाला, कारण त्यांनी 65,724 झाडं लावून त्याच्यामध्ये भारत माता हा शब्द त्यांनी तयार केला. आणि कोणी तयार केला तर ते महाराष्ट्राच्या वन विभागाने ती कामगिरी केली, त्यामुळे ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलेलं आहे. ते तुम्ही लक्षात ठेवणार आहात. नंतर आहे बघा महाराष्ट्राची कांदा प्रश्नावरची अभ्यास समिती. ही समिती आहे सुनील पवार समिती. तर ती समिती लक्षात ठेवायची आपल्याला. 8 मार्च 2024ला आपलं महिला धोरण जाहीर झालंय. महाराष्ट्रातलं पहिलं मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन केंद्र, सिंपल शहर लक्षात ठेवा, नवी मुंबई आहे.
अहमदनगरचं नामांतरण करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्याचं नवीन नाव असणार आहे अहिल्यानगर. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता देखील मिळाली. आता पुढच्या प्रोसेसला ते सुरू आहे. नंतर पुणे जिल्ह्यामध्ये वेले तालुक्यामध्ये वेले तालुका जो आहे त्याचं नाव देखील आता बदललंय आणि ते झालेलं आहे राजगड. तर हे एक इम्पॉर्टंट आहे येणाऱ्या कंबाईनसाठी आणि राज्यसेवेसाठी. तर दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा, मराठी भाषा धोरण जाहीर झाल्याची तारीख 13 मार्च 2024. राज्य पोलीस पाटलाचं नवीन मानधन जे आहे ते 15,000 रुपयापर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. देशातला पहिला LNG जो प्रकल्प आहे, एसटी महामंडळाचा साठीचा हा प्रकल्प आहे, तर तो आहे महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. शालेय शिक्षकांना वस्त्रसंहिता आपण लागू केलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्र चर्चेत आहे. जम्मू काश्मीरमध्ये पर्यटक आणि अधिकाऱ्यांच्या राहण्यासाठी जमीन खरेदी करणारं पहिलं राज्य जे कोणतं असेल तर ते आपलं महाराष्ट्र ठरलंय. आणि मराठवाड्यामधलं पहिलं आणि राज्यातलं चौथं मधाचं गाव विचारलं तर ते भंडारवाडी आहे, किनवट तालुक्यात नांदेड जिल्ह्यामध्ये ते आहे. ही सरळ सेवेसाठी आणि कंबाईनसाठी असंच तुम्हाला सिंगलमध्ये जे जाईल तर सिंगलमध्येच विचारलं जाणार आहे आणि आपण तसं पाठ करायचंय. आता आहे राजकीय घडामोडी. राजकीयमध्ये पहिला मुद्दा आपल्यासाठी लोकसभा निवडणुकीचा आहे. डाटा खूप असतो पण आपल्याला इम्पॉर्टंटच डाटा बघायचा, एक्स्ट्रा काही त्याच्यामध्ये जास्त डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही. तर पहिलं जे आहे, लोकसभा निवडणूक घोषित झाली बघा 16 मार्च 2024ला. केंद्रीय निवडणूक आयोगानं ती जाहीर केली, कारण निवडणूक आयोग जो आहे तो केंद्रीय आणि राज्य असे दोन प्रकार असतात. तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असतात. तर ही जी निवडणूक असणार आहे ही असणार आहे 18व्या लोकसभेसाठीची निवडणूक. इथं तुम्हाला IMP बाब म्हणून त्या ठिकाणी फोकस करायचं आहे, कारण इथं 19वी किंवा 17वी असं दिलं जातं, तर त्याच्यामध्ये थोडं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, याच्यामध्ये आपल्याला कोणती राज्य आहेत की ज्या राज्याच्या विधानसभा निवडणुका सुद्धा आपल्या लोकसभेच्या निवडणुकीसोबत होत आहेत. तर त्यामध्ये बघा, आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. आता हे राज्य मी तुम्हाला क्रमानं लावून दिली आहेत बघा. आंध्र प्रदेशच्या शेजारी तिथे ओडिशा आहे. ओडिशापासून पुढे तुम्ही सिक्कीम आणि सिक्कीम पासून पुढे गेलात तर अरुणाचल प्रदेश. नकाशावरती तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायचं. तर त्या बाबतीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल कोणती 4 राज्य आहेत. तर कोणत्या राज्यामध्ये निवडणुका घोषित केल्या असं तुम्हाला गटाबाहेरच्या शब्दामध्ये किंवा जोड्या लावामध्ये ते आयोग विचारेल, मग आपण त्या पद्धतीने ते लक्षात ठेवायचं. नेक्स्ट तुम्हाला डाटा आहे निवडणुकीच्या बाबतीत. तर इथे तुम्हाला पहिलाच मुद्दा जो असा आहे, इथं ते टॅगलाईन जी आहे इलेक्शनची ती लक्षात ठेवायची. चुनाव का पर्व देश का गर्व नावाची टॅगलाईन आयोगानं दिलेली आहे. इथे सुद्धा वरती दिलेली आहे तुम्हाला. इथे सुद्धा मी ती मुद्दामून त्याचा फोटो टाकलेला आहे, जे की तुम्ही पाहून पाठ केलं पाहिजे. आता आयोगाची जी इन्फॉर्मेशन आहे, अधिकृत आकडेवारी, काही विद्यार्थ्यांना असं वाटतं ना की कॉपी पेस्ट करतात, तर हे कॉपी पेस्टच आहे पण आयोगाच्या साईटवरचं आहे. तर बघा, 96.88 करोड म्हणजेच 96.88 कोटी एवढी जी आहे ती आपली मतदारांची संख्या आहे. आणि लमसम जर तुम्ही बघितलं तर 97 कोटी आपण ते पकडून चालतो, पण जर ॲक्युरेट आकडा विचारला तर 96.88 लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये मग अपंग वगैरे जी आकडेवारी आहे ती देखील त्यांनी खाली दिलेली आहे. तर तुम्हाला फोटोत ती व्यवस्थित दिसणार नाही म्हणून आपण खाली इकडे वाचूया. तर इथे बघा, लोकसभा निवडणूक जी आहे 2024ची सारांश तिचा तुम्हाला इथे दिसतोय. आता ही निवडणूक कशी आहे तर 18वी निवडणूक आहे. मतदारसंघाची संख्या 543 आहे. भारतातले एकूण मतदार 96.88 कोटी असून त्याच्यामध्ये पुरुषांची संख्या जी आहे ती 49.72 कोटी आणि महिलांची संख्या 47.15 कोटी आहे. तृतीयपंथी मतदार जे आहेत ते 48,044 एवढे आहेत. त्याच्यामध्ये 18 ते 19 वयोगटातले नवीन मतदारांची संख्या जर तुम्ही बघितली तर 1.84 कोटी इतकी आहे. लिंग गुणोत्तर जर आपण बघितलं तर 948 पर्यंत आहे. महाराष्ट्रातले मतदार जर पाहिले तर 9.20 कोटी आहेत, 9.20 कोटी. आणि शेवटचा इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे मल्काजगिरी जो आहे तो देशातला सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे. तेलंगणा राज्यात तो आहे आणि सगळ्यात लहान मतदारसंघ हा लक्षद्वीप आहे. तर हे लोकसभा निवडणुकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला शॉर्टमध्ये लक्षात ठेवायची. आणि आता लोकसभा निवडणुकीचं स्वरूप कसं असणार आहे तर आपली लोकसभा निवडणूक एकूण 7 टप्प्यामध्ये होणार आहे. या 7 टप्प्यामध्ये इथे तुम्हाला ते टप्पे दिलेले आहेत की कोणत्या टप्प्यामध्ये काय काय होणार आहे, पण हे काय तुम्ही पाठ करायचं गरज नाही. हे फक्त एक लमसम लक्षात ठेवा. एकूण टोटल 7 टप्पे आहेत आणि या 7 पैकी 5 टप्पे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. मग इलेक्शन जे आहे ते विविध तारखेला त्या ठिकाणी होईल 7 टप्प्यामध्ये. मग त्याची काउंटिंग कधी होईल तर ती 4 जूनला होणार आहे. 4 जून 2024ला त्याची काउंटिंग होईल. त्याच्यानंतर मग काय जे रिझल्ट असतील ते येतील.
आता याच्यामध्ये निवडणुकीचे टप्पे बघा किती आहेत. एकूण टप्पे किती आहेत? 7. आणि त्याच्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती टप्पे आहेत? तर या ठिकाणी पण आपल्याला टप्पे पाहायला मिळतात. तर आपल्या महाराष्ट्रातले टप्पे आपण पुढे पाहूया. तर या ठिकाणी कालावधी जो असणार आहे 19 एप्रिल ते 1 जून. मग हे कालावधी तुम्हाला काही विचारलं जात नाही. मतमोजणी जी आहे 4 जूनला होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक जी आहे ती 5 टप्प्यामध्ये होणार आहे आणि लोकसभेचे मतदारसंघ आपल्याकडे 48 आहेत. हे राज्यशास्त्राचा भाग आहे, हे तुम्ही कव्हर करून घ्या. आणि यावर्षी निवडणूक प्रक्रिया आणि लोकसभा, राज्यसभा, विधानसभा जे काही सगळं आहे ते दोन्ही प्रक्रिया चांगल्या पाठ करून ठेवा. दोन्हीकडची इन्फॉर्मेशन चांगली करा, कारण राज्यशास्त्रावरती चांगला भर यावेळेस असणार आहे. आणि लोकसभेची निवडणूक होणार आहे, त्याच्यासोबत 13 राज्यातल्या 26 विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा पोटनिवडणूक आहे. पैकी आपल्या महाराष्ट्रातला एक मतदारसंघ आहे, तो मतदारसंघ तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आणि विशेषतः अकोला पश्चिम आहे हे लक्षात ठेवा. अकोला पूर्व, अकोला पश्चिम असं तुम्हाला विचारलं जाईल, तर त्या ठिकाणी अकोला पश्चिमवरती थोडं व्यवस्थित फोकस करायचा आहे. बाकी विधानसभा निवडणूक घोषित झालेली राज्य तुम्हाला सांगितलेली आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाची इन्फॉर्मेशन बघून घेणार आहात. कलम 324 आहे, स्थापना 1950 ची आहे. आयुक्तांचा कार्यकाळ 6 किंवा 65 वर्ष या दोन्हीपैकी जे अगोदर असेल तो असतो. मुख्य निवडणूक आयुक्त जे सध्या आहेत ते राजीव कुमार आहेत आणि इतर निवडणूक आयुक्तांमध्ये ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू हे 2 जण आहेत. असे एकूण 3 निवडणूक आयुक्त सध्या निवडणूक आयोगामध्ये आहेत. निवडणूक आयोगाचा जो आयकॉन आहे किंवा जो ब्रँड अँबॅसिडर आपण म्हणू शकतो तो आहे राजकुमार राव. हा अभिनेता आहे. आणि आयोगानं राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून देखील शीतल देवीची निवड केलेली आहे. ती दिव्यांग तिरंदाज आहे, तर तिचा खेळाचा प्रकार आपल्याला विचारला जाईल, थोडासा आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचारायचं असेल तर. त्यानंतर पुढची एक महत्वाची बाब आहे ती म्हणजे एक देश एक निवडणूक विषयक समिती आपल्यासाठी आहे. या समितीच्या बाबतीमध्ये या समितीचे अध्यक्ष लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यावरती ऑलरेडी प्रश्न येऊन गेलाय. रामनाथ कोविंद हे तिचे अध्यक्ष आहेत आणि या समितीनं तिचा अहवाल जो आहे तो 14 मार्च 2024 राष्ट्रपतींना सोपवलेला आहे. तर याच्यामध्ये 2 बाबी आहेत. एक म्हणजे समितीची स्थापना 2 सप्टेंबर 2023 झाली होती आणि 14 मार्च 2024 त्यांनी अहवाल राष्ट्रपतींना सोपवलेला आहे. आता फोटोमध्ये जे लोक तुम्हाला दिसत आहेत तर फोटोमधले लोक हे सगळे त्याचे सदस्य आहेत त्या समितीचे आणि त्यांनी एक देश एक निवडणूक विषयक शिफारसी ज्या आहेत त्या संदर्भामध्ये माहिती किंवा अहवाल राष्ट्रपतीकडे दिलेला आहे. आता या ठिकाणी बघा त्यातल्या तरतुदी वगैरे दिल्यात, ह्या तुम्ही व्यवस्थित नंतर PDF मधून वाचून घ्या. आणि इथे पुढचा महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी येणार आहे तो म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा आहे बघा, तो आता देशामध्ये लागू झालाय. मग नागरिकत्व सुधारणा कायद्यानं सिंपल विचारलं जाईल कोणत्या कायद्यात दुरुस्ती केली, तर हा कायदा 1955 आहे. कारण या कायद्यावर अगोदर बऱ्याचदा प्रश्न आलेत, यावर्षी आता एक दुरुस्ती केल्यामुळे विचारलं जाईल. आणि नागरिकत्व सुधारणा कायदा जो आहे तो डिसेंबर 2019 मध्ये मंजूर केला होता संसदेनं आणि भारतामध्ये तो लागू झालाय 11 मार्च 2024 तर ही तारीख इम्पॉर्टंट आहे. तारीख जिथं इम्पॉर्टंट आहे तिथं तुम्ही फोकस केलं पाहिजे, कारण आपल्याला तारखेवरती प्रश्न येतात. आता अपवाद आहे याच्यामध्ये, हा जो कायदा आहे तो कुठं लागू नाही. आता हा कायदा कुठं लागू नाही तर घटनेच्या 6व्या अनुसूचीमध्ये आसाम राज्यामधील कार्बी आंग्लॉंग, मेघालय मधल्या गारो हिल्स, मिझोराम मधला चकमा जिल्हा आणि त्रिपुरा राज्य जे आहे याच्यामध्ये आदिवासी बहुल जो भाग आहे तर इत्यादी भाग या CAAच्या भागामधून वगळण्यात आलेले आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अपवादात्मक गोष्टी जास्त लक्षात ठेवत चला, कारण प्रश्न अपवादात्मक गोष्टीवरतीच फिरवला जातो. या कायद्यामध्ये जे आहे ते 31 डिसेंबर 2014 पूर्वीच्या लोकांच्या संदर्भामधले तरतुदी आहेत. त्याच्यामध्ये मग पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातले गैरमुस्लिम स्थलांतरित जे आहेत तर त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाणार आहे. मग आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं, मुस्लिम वगळता सर्वांना भारताचं नागरिकत्व मिळू शकतं. 31 डिसेंबर 2014च्या पूर्वी जर भारतामध्ये ह्या 3 देशातून स्थलांतरित झालेले व्यक्ती जर असतील तर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश. मग गैरमुस्लिमांमध्ये हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन यांचा त्या ठिकाणी समावेश आहे. मग नागरिकत्वासाठी काही अटी त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यातली महत्वाची अट आहे 14 वर्षापेक्षा किमान 14 वर्षांपैकी किमान 5 वर्ष वास्तव्य जे आहे ते असलेल्यांना भारतीय नागरिकत्व दिलं जाईल. म्हणजे त्यांनी भारतात वास्तव्य केलेलं असलं पाहिजे. आणि आतापर्यंत ही 11 वर्षांची अट होती, सलग 11 वर्षांची, ती आता 14 वर्षापैकी 5 वर्षावर आणलेली आहे वगैरे वगैरे गोष्टी त्या ठिकाणी आहेत. तर तेवढ्या गोष्टी आपल्याला प्रश्नाच्या संदर्भामध्ये आहेत, तेवढ्याच पाठ करायच्या आहेत तुम्हाला. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली. मग हे अटक झाली याच्या संदर्भामध्ये खूप सारी माहिती येते, पण आपल्याला परीक्षेमध्ये एक विचारलं जाईल दिल्लीचं मध्य धोरण कोणत्या वर्षाचं आहे. मग ते 2021 आहे. आणि त्या मध्य धोरणाच्या घोटाळ्याचा जो कथित प्रकार आहे त्याच्या संदर्भामध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक झाली. मग ते मुख्यमंत्री पदावरती होते आणि ईडीने पहिल्यांदाच एखाद्या
मुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तीला अटक केली असं काही न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे. पण त्या गोष्टी काय ज्या आहेत ते हेमंत सोरेन आणि ते सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर ते थोडं कन्फ्युजन आहे. आपण डायरेक्ट फक्त अरविंद केजरीवाल आणि ते दिल्लीचं मध्य धोरण लक्षात ठेवायचं आहे. नंतर किशोरराजे निंबाळकर समिती आहे. आता ही समिती जी आहे ती परीक्षेमधले जे गैरप्रकार आहेत त्याला आळा घालण्याच्या संदर्भामध्ये उपाययोजना सुचवणारी समिती होती आणि महाराष्ट्र शासनाची होती, त्यामुळे महत्वाची आहे. मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशन आहे, 1989ला स्थापन झालं होतं. आता हे बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. नंतर त्रिपुरा राज्यातल्या मूळ लोकांच्या समस्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी त्रिपक्षीय करार झालाय. मग कोणाकोणामध्ये झालाय तर त्यामध्ये टिप्रामोथा ही एक संघटना आहे. त्यानंतर त्रिपुरा सरकार आणि भारत सरकार यांच्या दरम्यान तो झालेला आहे. पुढचा फॅक्ट आहे प्रेस आणि वृत्तपत्र नोंदणी कायदा 2023 लागू झालाय. मग हे कधी लागू झालाय तर 1 एप्रिल 2024ला. पीआयबीचं जे फॅक्ट चेक युनिट होतं बघा त्याची स्थापना झाली होती नोव्हेंबर 2019 मध्ये. तर हे बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. तर याच्या संदर्भातली माहिती आपल्याला माहित असली पाहिजे. 2019ला ते सुरू झालं होतं. नंतर हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत नायब सैनी. तर हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. मग हेही तुम्ही लक्षात ठेवणार आहात. काही मुख्यमंत्री चेंज झाले तर विचारतात नाही का. अशा प्रकारे आपल्या राजकीय घडामोडी संपलेल्या आहेत. आता आपण आर्थिक घडामोडीकडे वळतोय. आर्थिक घडामोडीमध्ये आपल्याला भारताचं ई वाहन धोरण जे आहे ते बघायचं आहे. याला मंजुरी मिळाली 15 मार्च 2024ला आणि याचा उद्देश काय आहे की जागतिक स्तरावरती ई वाहनं जे आहेत त्याचे जे उत्पादक आहेत त्याच्याकडून ई वाहन क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करणं हे त्या वाहन धोरणाचं उद्दिष्ट आहे. 15 मार्च 2024ला ते जाहीर झालेलं आहे. मग याच्यामध्ये काही तरतुदी आहेत. ह्या तरतुदी तुम्ही पाठ करणार आहात कारण याच्यामध्ये किमान गुंतवणुकीची तरतूद दिलेली आहे. 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर, ते रुपयामध्ये पाहिलं तर 41 ते 50 कोटी रुपये होतात. कमाल गुंतवणूक जी आहे ती अमर्यादित आहे. उत्पादनासाठीचा जो कालावधी आहे तो 3 वर्ष वगैरे दिले. नंतर 5 वर्ष कमाल कालावधी आहे. त्याच्या आतमध्ये 50% देशांतर्गत मूल्यवर्धन गाठण्याचा कालावधी आहे आणि उत्पादनादरम्यान देशांतर्गत मूल्यवर्धन वगैरे वगैरे आहे. तर हे तुम्ही शांततेनं आपल्या रिडिंगमध्ये बसून वाचणार आहात. पुढे आपण आलो तर आर्थिक घडामोडी थोडक्यामध्ये आपल्याला पाहायच्यात. मग थोडक्यामध्ये काय काय डिजिटल अर्थव्यवस्थेत महिला आहेत. मग त्यांच्यासाठी जे निर्यातदार महिला आहेत त्यांना 50 दशलक्ष US डॉलरच्या जागतिक निधीची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे. मग कोणी केलेली आहे तर WTO म्हणजे जागतिक व्यापार संघटना आणि इंटरनॅशनल ट्रेड सेंटर यांनी 25 फेब्रुवारी 2024ला याची स्थापना केलेली आहे. 25 फेब्रुवारी 2024ला ती स्थापना झाली. कुठं झाली तर अबुधाबी या ठिकाणी. आणि अबुधाबीला काय होतं तर 13वी मंत्रिस्तरीय परिषद भरली होती. तर त्याच्यामध्ये हा निधी जो आहे तो लॉन्च करण्यात आलेला आहे. संयुक्त अरब अमिराती हा जो देश आहे या देशानं या निधीला देणगी दिली आणि अशा प्रकारचा तो पहिला देश ठरलाय. तर हे आता तुम्हाला हे दिसतं एवढं, पण तुम्हाला याच्यावरती 4 लाईन्स मध्ये प्रश्न विचारला जाईल. जर याच्यावरती प्रश्न आला तर तुम्ही त्या पद्धतीने त्याचा विचार करणार आहात. नंतर हे GI टॅग आहे बघा. रिसा नावाचा पदार्थ आहे. पदार्थ नाही, तो आदिवासी पोशाख आहे त्रिपुरा राज्यातला. तर रिसा बरोबर त्रिपुरा एवढं लक्षात ठेवलं तर चालेल तुमचं. नंतर यू सोलार क्लीन एनर्जी सोल्युशनच्या बाबतचा मुद्दा आला होता. मग हे त्याच्यासाठी करार वगैरे झालाय, त्या गोष्टी तुम्ही पाहणार आहात. शेअर व्यवहार पूर्तीसाठी T+0 नावाची जी काही प्रणाली आहे म्हणजे ते शेअर खरेदी केला की लगेच त्याच दिवशी तुमच्या नावावरती ते येणार वगैरे. तर तो प्रायोगिक तत्वावरती सुरू झालंय. 28 मार्च 2024 पासून ते सुरू झालंय. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आहेत बघा. त्यांनी इंडियन ऑइलचं इथेनॉल 100 नावाचं इंधन जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. नंतर इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक संघटनेच्या माहितीनुसार जगातला दुसरा सगळ्यात मोठा मोबाईल फोन उत्पादक ठरलाय बघा भारत. तर तेही आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. नंतर ओडिशा राज्याला चांदीचं जे तारकाशी नावाचा प्रकार आहे त्याला GI टॅग प्राप्त झालाय. परत आंध्र प्रदेशामधलं पारंपरिक क्रोसेटलेस क्राफ्ट आहे त्यालाही GI टॅग मिळालेला आहे. नंतर माजुली मुखवटे आणि हस्तलिखित पेंटिंगसाठी GI टॅग मिळालाय आसामला. तर तोही इम्पॉर्टंट आहे. RBIनं स्थानिक चलनाच्या वापरासाठी इंडोनेशियाच्या सोबत करार केलेला आहे. तर हे करार जे आहेत ते सिंगल लाईन मध्ये इम्पॉर्टंट ठरतात. नंतर गुजरातमधलं गिफ्ट सिटी जे आहे तर या ठिकाणी फिनटेक परिसंस्था बळकट करण्यासाठी भारत सरकारच्या सोबत आशियाई विकास बँक जे आहे हिनं करार केलेला आहे. तो 23 दशलक्ष डॉलरचा आहे. या ठिकाणी ही डॉलरची संख्या आणि बँक या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्यात कारण आता सध्याच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये बँकेचं नाव विचारलं जातंय. तर ते लक्षात ठेवणार आहात. नंतर आपण गेलो पुढे तर जागतिक कामगार संघटना आहे. तर याच्या काही माहिती आहे त्याच्यानुसार बघा जे सक्त मजुरी आहे याच्यामध्ये गुंतलेल्या लोकांची जी संख्या आहे ती 27.6 दशलक्ष आहे. आकडा पाठ करणार आहात.
नंतर आरबीआयच्या स्थापनेला 90 वर्ष आता पूर्ण झालेत. तर मग आरबीआयच्या स्थापनेच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त 90 रुपयाचं नाणं भारत सरकारकडून जारी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर मिनीरत्न श्रेणी 1 दर्जा मिळालेली कंपनी लक्षात ठेवायची, ग्रीड इंडिया कंपनी आहे, तिला मिनीरत्न श्रेणी 1 दर्जा मिळाला. मग मिनीरत्न, नवरत्न, महारत्न ह्या ज्या काही कंपन्या आहेत त्याची माहिती अर्थशास्त्रातून वाचणार आहात. जायफळ टॅफीसाठी पेटंट मिळालंय बघा, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि केंद्रीय तटीय कृषी संशोधन केंद्र गोवा याला ते मिळालेलं आहे पेटंट. तर हे एक आहे. तर अशा प्रकारे या महिन्यातल्या आर्थिक घडामोडी इन शॉर्ट मध्ये आहेत. हे सगळ्या शॉर्ट नोट्स आहेत. तुम्ही जर इतर मासिक पाहिलं तर इथं 4-4, 5-5 पेजेस याच्यावरती दिलेली असतील तुम्हाला. तर तुम्ही ठरवायचं आहे आता तुम्हाला नोट्समध्ये बघायचं आहे का तुम्ही तेवढं डिटेलमध्ये जाणार आहात. कारण डिटेल वाचत बसाल तर मग डोकं हँग होईल तुमचं आणि मग ते परीक्षेमध्ये आपल्याला खूप त्रासदायक ठरतं. आता सिप्रीचा शस्त्रास्त्र विषयक अहवाल आहे बघा. आता याच्या बाबतीमध्ये ही सिप्री संघटना आता सगळ्याच्या पाठ झालेली आहे की सिप्रीज हे काही अहवाल जे आहे तर अशा प्रकारे जारी करत असते. आणि हिचा जो कालावधी आहे ह्या अहवालाचा तो आहे 2019 ते 2023 दरम्यानचा. आणि त्या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त शस्त्र आयात करणारा देश आपण पाहिला तर भारत आहे. भारताच्या नंतर सौदी अरेबिया दुसऱ्या क्रमांकावर आहे, तिसऱ्या क्रमांकावर कतार आहे आणि चौथ्या क्रमांकावर युक्रेन आहे. तर त्यातला भारत इम्पॉर्टंट आहे, आपल्याला भारत पहिल्या क्रमांकावर असल्यामुळे विचारला जाणार आहे. आणि सर्वाधिक शस्त्रास्त्र निर्यात कोण करते तर मग त्याच्यामध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर रशिया आणि फ्रान्स आहेत. त्या दोघांचा हिस्सा 11-11% त्यामुळे ती दोन्ही क्रमांकावर एक आहे. आता पुढे जर बघितलं तुम्ही तर भारताचा सगळ्यात मोठा शस्त्रास्त्र निर्यातदार जो आहे म्हणजे भारताला जो कोणी निर्यात करतो सर्वाधिक शस्त्र किंवा भारत ज्याच्याकडून सर्वाधिक शस्त्र आयात करतो तो देश रशिया आहे. तर तो एक महत्वाचा फॅक्टर आहे. नंतर क्षेपणास्त्राची चाचणी आहे, हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. याच्यावरती बऱ्याचदा आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर इथे तारखासहित लक्षात ठेवायचंय. आणि अग्नि-5 क्षेपणास्त्राच्या बऱ्याच चाचण्या आतापर्यंत झाल्यात. त्याच्यामध्ये आता हे MIRV तंत्रज्ञान जे आहे तर त्याच्या संदर्भात पहिली चाचणी अग्नि-5ची झालेली आहे. तर याच्यासाठी जे मिशन राबवलं गेलं त्याला मिशन दिव्यास्त्र असं नाव देण्यात आलं. आता हे सिंपल मध्ये लक्षात ठेवायचं, तुम्हाला याच्यामध्ये जास्त टेन्शन नाही घ्यायचं. दिव्यास्त्र मिशन म्हटलं की हे MRI टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्या संदर्भात अग्नि-5ची चाचणी एवढं लक्षात ठेवा. ही ओडिशामध्ये याची चाचणी घेण्यात आली APJ अब्दुल कलाम बेटावरून. त्याच्यामध्ये तारीख लक्षात ठेवायची 11 मार्च 2024ला ती चाचणी झालेली आहे. आणि अशा चाचण्या कोण घेत असतं तर ते DRDO घेते बघा. म्हणजे क्षेपणास्त्राच्या चाचण्या असतील, संरक्षण विषयक बाबी असतील तर DRDO आणि अंतराळ संशोधनाच्या बाबी असतील तर इस्रो, ह्या 2 संस्था असतात. याच्यामध्ये शीना राणी नावाची एक महिला आहे, त्यांनी योगदान दिलेलं आहे तर त्याही लक्षात ठेवणार आहात. आणि हे जे मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल रिएंट्री व्हेकल तंत्रज्ञान आहे त्यालाच आपण MIRV तंत्रज्ञान म्हणतो. इथं ते फोटोमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. म्हणजे हे जे क्षेपणास्त्र इथं ते असे 4-5 टार्गेटेबल ते ठेवलेले असतात त्याचे आहे ना, आणि त्यामुळे ते टार्गेट हिट करतात. एकदा ते प्रक्षेपित केलं की 4-5 टार्गेट ते हिट करू शकतं. तर अशा प्रकारचं ते आहे, त्याची इन्फॉर्मेशन फोटो ते तुम्ही व्यवस्थित पाहून घेणार आहात. नंतर बघा हे जे अग्नि-5 आहे, आता अग्नि-5चा पल्ला वगैरे जे आहेत ह्या गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत. तुम्हाला पल्ला जर विचारला तर सरासरी 5000चा धरून चालायचा याचा, कारण त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी कमी जास्त होते. तर आपल्याला एक सरासरी पल्ला लक्षात ठेवायचा 5000 किलोमीटर पेक्षा जास्त तो आहे. याची निर्मिती भारत डायनामिक्स लिमिटेडने केली, संस्था पाठ करा. प्रकार जो आहे तो जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे आणि हे पूर्णतः स्वदेशी निर्मित क्षेपणास्त्र आहे. याच्यावरती थोडा भर देत चालत जा. अग्नि-5 हे पूर्णतः स्वदेशी निर्मित आहे. त्याचा पल्ला तुम्हाला सांगितलेला आहे. वस्तुमान जे आहे ते 50,000 ते 56,000 किलोग्रामच्या बाबतीत जवळपास आहे. लांबी 17.5 मीटरची त्याची आहे. त्याचा व्यास किती आहे तर 2 मीटर एवढा त्याचा व्यास आहे, म्हणजे 6 फूट 7 इंच इतका आहे तो. बाकी वारहेड वजन 3000 ते 4000 किलोग्राम आहे, म्हणजे ते शस्त्र वाहून नेण्याची त्याची ताकद. पहिली चाचणी याची 19 एप्रिल 2012ला झाली होती आणि तेव्हापासून या अग्नि-5च्या चाचण्या आहेत. त्याच्यामध्ये आता ही MIRVची चाचणी झाली. मागच्या वेळेस आपल्याला पृथ्वी क्षेपणास्त्राची तारीख विचारली होती, चाचणी घेतली होती त्यावेळेस, त्यामुळे याची आताची तारीख तुम्ही लक्षात ठेवणार आहात 11 मार्च. आता पुढे आपल्याला एक युद्ध सराव आहे, तो आहे टायगर ट्रायम्फ युद्ध सराव. कोणता युद्ध सराव आहे? टायगर ट्रायम्फ युद्ध सराव. तर हा युद्ध सराव भारत व अमेरिकेच्या दरम्यान झालेला आहे आणि कुठं झालाय तर विशाखापट्टणम या ठिकाणी तो झालेला आहे. नंतर सी डिफेंडर्स 2024 युद्ध सराव आहे, हाही भारत आणि अमेरिकेच्या दरम्यानच झालेला आहे आणि पोर्ट ब्लेअर या ठिकाणी तो झालाय, अंदमान निकोबार बेटावरती. तर हे 2 बाबी आहेत. नंतर लॅमेटिये 2024 युद्ध सराव आहे, हा
सेशल्समध्ये झालेला आहे, जो की पूर्व आफ्रिकेतला एक देश आहे. त्याच्यामध्ये सहभागी राष्ट्र आहेत आपला भारत आणि सेशल्स. या दोन देशाच्या दरम्यान लामितीय झालेला आहे. हा 10वा युद्ध सराव आहे. याचं दर 2 वर्षांनी आयोजन केलं जातं आणि त्याच्यामध्ये गोरखा रायफल्सनं सहभाग घेतलेला आहे. पुढे आपल्यासाठी समुद्र लक्ष्मण नौदल सराव आहे. हा 3रा नौदल युद्ध सराव जो आहे तो भारत व मलेशियाच्या दरम्यान विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. नंतर मरीन सिक्युरिटी बेल्ट 2024 आहे. हा नौदलाचा युद्ध सराव आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं 3 देशांचा सहभाग आहे, इराण, रशिया आणि चीन. तर यांचा हा युद्ध सराव आहे. ओमानच्या आखातामध्ये तो पार पडलेला आहे. मरीन सिक्युरिटी बेल्ट नावाचा युद्ध सराव. नंतर थोडक्यात संरक्षण विषयक घडामोडी आहेत. त्याच्यामध्ये MH-60R सीहॉक हेलिकॉप्टर जे आहे तर याच्याबाबतची माहिती आहे. अमेरिकेकडून ते आपण खरेदी केलेलं आहे. INS गरुड कोची जे आहे तर या ठिकाणी 6 मार्च 2024 रोजी ते भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये दाखल करण्यात आले. तर अमेरिकेकडून खरेदी केलेलं हेलिकॉप्टर आहे ते MH-60R सीहॉक. त्याच्यानंतर भारत शक्ती सराव झालाय बघा. तो कुठं झालाय तर राजस्थानमध्ये पोखरण या ठिकाणी तो झालेला आहे. भारताचे 3ही सैन्य दल त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि भारताचे पंतप्रधान देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. तर त्यामुळे हा मुद्दा एक आहे. नंतर बघा भरूच जे आहे तर त्या ठिकाणी नौदलासाठी बोलार्ड पूल टग जहाज जो आहे तो अनावरित करण्यात आला आणि त्याचं नाव आहे बजरंग. तर हे बजरंग नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. लक्षद्वीप मधल्या भारतीय नौदलाचा एक दुसरा तळ जो आहे तो उभारण्यात आला आणि त्याला नाव दिलंय INS जटाऊ. तोही आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. नंतर MH-60R चं झालं, आपण बघितलं नाही का. चला, यार्स इंटरकंटिनेंटल बॅलिस्टिक आण्विक क्षेपणास्त्र त्याची चाचणी घेतली. कोणत्या देशाने घेतली तर रशियाने घेतली. मग रशियाचं एक क्षेपणास्त्र यार्स नावाचं. सिप्रीचा अहवाल आहे त्याच्यानुसार सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात भारताने केली. बहुराष्ट्रीय सागरी सराव कटलास याचं आयोजन झालं बघा पोर्ट व्हिक्टोरिया या ठिकाणी सेशल्समध्ये. नंतर अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय तपास संस्थेच्या डिजिटल गुन्हेगारी प्रकरण व्यवस्थापन यंत्रणेचं उद्घाटन करण्यात आले. पुढे भारतीय हवाई दलासाठी आपत्कालीन लँडिंग सुविधा सुरू केलेली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 वरती आंध्र प्रदेशामध्ये अद्दनकी या ठिकाणी. तर हे ठिकाण इम्पॉर्टंट आहे आणि राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक. पुढे बघा भारतीय लष्कर एव्हिएशन कॉर्प्सचं AH-64E अपाचे अटॅक हेलिकॉप्टर चालवण्यासाठी समर्पित असलेलं पहिलं युनिट आता हे कुठं सुरू करण्यात आलंय तर राजस्थान मधल्या जोधपूर या ठिकाणी ते सुरू केलेलं आहे. नेक्स्ट आपल्यासाठी मुद्दा आहे भारत आणि मोझांबिक टांझानिया, म्हणजे भारत, मोझांबिक व टांझानिया या 3 देशांच्या दरम्यान त्रिपक्षीय युद्ध सराव झालाय आणि हा युद्ध सराव जो आहे त्याचं नाव आहे IMT ट्रायलेट. IMT म्हणजे या 3 देशांची पहिली अक्षरं आहेत आणि याचं यजमान राहिलेलं आहे मोझांबिक आणि टांझानिया या 2 देशामध्ये, म्हणजे त्या 2 देशांनी त्याचं आयोजन केलं. चला, हे AHWSWC प्रकल्प आहे नौदलाचा भारताच्या. त्याच्यातलं 5वं आणि 6वं जहाज आहे बघा अग्रय आणि अक्षय. तर त्याचंही अनावरण झालंय, ते एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण एक ऑपरेशन राबवलं बघा. तर हैती या देशामध्ये टोळी हिंसा आणि राजकीय अस्थिरता सध्या आहे आणि तिथून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी भारतानं ऑपरेशन इंद्रावती राबवलेलं आहे. तर ऑपरेशन इंद्रावती लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. नंतर नवी दिल्ली या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेली भारतीय नौदलाची पहिली मुख्यालय इमारत आपल्यासाठी महत्वाची, तिला नौसेना भवन असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा ड्रोन निर्माता कंपनी आहे गरुड एरोस्पेस आणि त्यांनी एक ड्रोन निर्माण केलं जे सीमेवरती गस्त घालतंय. मग हे ड्रोन कोणतं आहे तर त्रिशूल नावाचं ते ड्रोन आहे आणि रशियाचं सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे ओनिक्स. तर यार्सही पाहिलं होतं आपण, एक क्षेपणास्त्र रशियाचं होतं आणि हे ओनिक्स नावाचं एक क्षेपणास्त्र आहे. तर असे 2 क्षेपणास्त्र रशियाच्या संदर्भामध्ये आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर हा आपला पहिला भाग होता चालू घडामोडीचा, जो मार्च महिन्यातल्या करंट अफेअरच्या घडामोडी आहेत त्या आपण याच्यामध्ये कव्हर केल्यात. आता आपण संरक्षण विषयक घडामोडीच्या पर्यंत पोहोचलेलो आहोत. उर्वरित ज्या घडामोडी आपल्या आहेत त्या आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. तर हा पार्ट तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्हाला जे PDF खरेदी करायची असेल तर तुम्हाला जो हा नंबर दिसतोय माझा 9356715633 या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. तुम्हाला त्या ठिकाणी PDF संदर्भामधली माहिती दिली जाईल आणि तुम्ही त्या PDF खरेदी करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या ज्या परीक्षेचा काळ आहे आपला त्याच्यामध्ये आपली आयोगाच्या ज्या परीक्षा आहेत त्या पोस्टपोन झालेल्या आहेत इलेक्शनमुळे. तर
तो तुमच्यासाठी अभ्यासाचा कालावधी आहे. तेवढ्या कालावधीमध्ये तुम्ही पूर्ण अभ्यास कव्हर करून घ्या आणि थोडंसं शांत डोक्याने अभ्यास वगैरे करा. येणारा काळ तुमचाच असेल. तर आपण या ठिकाणी आजचा व्हिडिओ जो आहे तो थांबूया आणि तुमच्या कमेंटचा मी आतुरतेने वाट पाहतोय, कारण तुमच्या कमेंट याच्या बाबतीमध्ये आल्या पाहिजे. कारण हे पीपीट्या बनवण्यापेक्षा PDF वरती शिकवलेलं आहे मी. तर कसं वाटतंय ते देखील सांगा आणि तुमच्या मित्रापर्यंत चॅनलला शेअर करा, लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी खूप कष्ट घेऊन ह्या PDF तयार केल्या जातात. तर त्याची थोडी व्हॅल्यू करायला देखील शिका, कारण फ्रीमध्ये जर तुम्हाला कोणी एवढं कंटेंट देत असेल तर तुम्ही त्याची थोडीशी कदर केली पाहिजे. आणि यात सोबत मला वाटतं आता आपण या ठिकाणी थांबूया, भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत तुमच्या सगळ्यांना बेस्ट ऑफ लक.